श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे रविवार आणि दिनांक आहे 1 फेब्रुवारी आणि या दिवशी आलेली आहे पौर्णिमा. माघ महिन्यामध्ये ही पौर्णिमा येते म्हणून या पौर्णिमेला माघ पौर्णिमा असं म्हणतात. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माघ महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये काही विशिष्ट प्रथा पाळल्याने समृद्धी, चांगली आरोग्य आणि शांती मिळते असं मानलं जातं. माघ पौर्णिमेला पवित्र नद्यामध्ये स्नान करण्यापासून ते भगवान शिवाची श्रद्धापूर्वक पूजा करणे आणि शक्तिशाली मंत्राचा जप करण्यापर्यंत माघ महिना आध्यात्मिक विकासाच्या असंख्य संधी देतो. तर पहा, ही जी पौर्णिमा आहे तर ती 1 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजेच रविवारी उद्या साजरी करण्यात येणार आहे. माघ महिन्यामध्ये पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. गंगा नदी किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणं विशेष मानलं जातं. अत्यंत फायदेशीर या दिवशी ठरलं जातं. या काळात स्नान केल्याने आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला उपवास देखील करायचा आहे. जी विशेष माघ पौर्णिमा आणि माघ अमावस्येच्या दिवशी उपवास करायचा आहे. हे शुभ मानलं जातं आणि धार्मिक प्रगती आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी हा मार्ग खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या दिवशी दानधर्मसुद्धा करायचा आहे. म्हणजेच या दिवशी गरजूंना दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते, ज्यामुळे व्यक्तीचे सर्वांगीण कल्याण आणि आनंद वाढतो. माघ महिन्यात गरीब आणि गरजूंना कपडे, अन्न आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्याने आशीर्वाद मिळतात. या पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी ठरणारा तब्बल 162 वर्षांनंतरचा या दिवशी रवी पुष्य आणि सर्वार्थ सिद्धी योग हा सुवर्ण संगम होत आहे. म्हणून ही जी पौर्णिमा आहे तर अत्यंत महत्त्वाची मानली जाणार आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत. तर या दिवशी आपल्याला सकाळीच उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी जर आपण उंबरठ्यावरती ही एक वस्तू जर ठेवली तर आपल्या जीवनातील जे दोष, अडचणी, संकट आहेत ते तर दूर होऊन जातीलच. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, काही दोष लागलेले असतील तर ते दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि अमावस्या ही तिथीसुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे. आजच्या व्हिडिओत जो काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय उद्या सकाळीच तुम्हाला करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या आत हा उपाय करायचा आहे. तर ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो म्हणजेच या पौर्णिमेच्या माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ज्या घरामध्ये ठेवली जाते त्या घरातील सर्व साडीसाती, आजारपण, बाधा ह्या संपून जातात आणि पैसा इतका येतो की गरिबी संपून जाते आणि दारिद्र्य दूर होऊन जाते. 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होते. आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सुद्धा पैसा टिकत नसेल, तुम्हाला सतत इतरांकडून पैसा घ्यावा लागत असेल, तुमच्या घरामध्ये पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तुमच्या हातामध्ये लक्ष्मीच टिकत नसेल, तुमच्याकडून वायफट खर्च हा जास्त होत आहे, तुम्हाला जो खर्च करायचा आहे त्यापेक्षा तुमच्याकडून जास्त खर्च होत आहे. म्हणजेच काय, तुमच्याकडे 100 रुपये तुम्हाला खर्च करायचे आहेत परंतु तुमच्याकडून 2000 रुपये खर्च होत असतील किंवा 200-250 रुपये खर्च होत असतील तर तुमच्या हातातून वायफट खर्च होत आहे. आणि हाच खर्च थांबवण्यासाठी, आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी, माता लक्ष्मी प्रवेश करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये काही इडापिडा, काही वाईट शक्ती, काही दोष, अडचणी लागलेल्या असतील तर त्या घरातून बाहेर निघून जाण्यासाठी, त्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट करता, मेहनत करता, परंतु तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. तुम्ही जे काही कष्ट करता त्याचे तुम्हाला फळ भेटत नाही. तर या साठी तुम्हाला जो काही उपाय मी सांगणार आहे तर तो आवर्जून उद्या करायचा आहे.
आता पहा तुम्हाला काय करायचं आहे. तर तुम्हाला या दिवशी म्हणजेच उद्या माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्त उठले तरी चालेल. पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं तुम्हाला शक्य असेल तर नक्की तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा. नसेल शक्य तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. एक तुम्हाला जर पिंपळाचं पान भेटलं तर तुम्ही नक्की पिंपळाचं पान देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे तुमचं मन शरीर शुद्ध होते आणि आपल्या अंगामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि त्याचबरोबर आपलं अंतःकरण आणि मन जर शुद्ध असेल, पवित्र असेल, शरीर शुद्ध असेल तर आपले जे काही काम करतो आपण, जे काही उपाय करतो तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देवांची पूजा करून घ्यायची आहे. विधिवत पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करायची आहे. या दिवशी जर तुम्हाला सत्यनारायण करणं शक्य असेल तर तुम्ही नक्की या दिवशी सत्यनारायणसुद्धा संध्याकाळी करू शकता. यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडं गोमूत्र किंवा मग गंगाजल टाकायचं आहे. आणि हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि उंबरठ्यावरती आणि मुख्य दरवाजावरती देखील शिंपडायचं आहे. एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे, त्याने ते पुसून घ्यायचं आहे. स्वच्छ उंबरठा पुसायचा आहे, घराचा दरवाजा पुसायचा आहे. असं म्हटलं जातं आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, जो उंबरठा आहे तर ते आपल्या संपूर्ण घराचं एक सर्वस्व मानलं जातं. आणि पहा तिथूनच आपल्या घरामध्ये चांगली, वाईट आणि लक्ष्मी असेल, अलक्ष्मी असेल तिथूनच प्रवेश करत असते. आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी, निगेटिव्ह वातावरण जे आहे किंवा निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा उंबरठा जो आहे त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे. त्याची पेस्ट तयार करून ती तुमच्या उंबरठ्याला सारून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजूला उंबरठ्याच्या स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाच्या साहाय्याने. यानंतर त्या स्वास्तिकला 4 बिंदू साईडच्या 2 रेषा तुम्हाला द्यायच्या आहेत. त्या स्वास्तिकची पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती लावून त्याची पूजा करायची आहे. त्याचं एक फूल अर्पण करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला त्या स्वास्तिकवरती म्हणजेच तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला एक तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्याखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. ते तांदूळ तुम्हाला लाल पिवळे करून ठेवायचे आहे आणि नंतरच तो दिवा तुम्हाला त्यावरती प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये चण्याची डाळ जी आहे ती घ्यायची आहे. त्यामध्ये एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर, बाहेरून तुम्ही घरामध्ये प्रवेश करता उजव्या साईडला तुम्हाला ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने ही जी वस्तू आहे तुम्ही ज्यावेळेस उंबरठ्यावरती ठेवणार आहात त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. आणि ती वाटी जी आहे तर ती उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला उजव्या साईडला ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुमच्या उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला अष्टलक्ष्मीचे जे चिन्ह आहे, म्हणजेच तुम्हाला एक एक बिंदू तुम्हाला त्या कुंकवाच्या साहाय्याने द्यायचं आहे आणि अष्टलक्ष्मीची नावं घ्यायची आहेत. एक बिंदू दिला की तुम्ही म्हणायचं आहे आदिलक्ष्मी, दुसरा दिला की धान्यलक्ष्मी, धन्यलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, त्याचबरोबर गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, अशा आपण 8 लक्ष्मींचे नाव घेत आपल्याला ते चिन्ह द्यायचे आहेत आणि त्यांची पूजा देखील आपल्याला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, धूप, अगरबत्ती लावून त्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत. आणि आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू दे. माझ्या घरातील इडापिडा जी काही आहे ते घराच्या बाहेर निघून जाऊ दे. माझ्या घराचं कल्याण होऊ दे. म्हणजेच माझ्या घरामध्ये धन, संपत्ती, पैसा हा भरभरून येऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर तुमचं मुख्य दरवाजावरती सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे, त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो उद्या सकाळी उंबरठ्यावरती तुम्हाला नक्की करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.